महाविकास आघाडीकडे विधान परिषदेवर निवडून आणता येईल अशी केवळ एकमेव जागा होती। या एकमेव जागेसाठी शिवसेना ठाकरे पक्षानं अंबादास दानवे यांना संधी दिली आहे। उद्धव ठाकरेंनी स्वतःऐवजी दानवे यांना उमेदवारी दिलेली आहे। यावरूनच दोन्ही शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे। पाहूया त्या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। शिंदेंची हुल, उबाठाची बत्ती गुल। शिंदे साहेबांनी फक्त एक अधिकचा उमेदवार देण्याची फक्त हुल दिली आणि उबाठांची बत्ती गुल झाली। ठाकरे सेफ साइड म्हणून बाहेर पडले। घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत, त्यांना इतर अशी गरज नाही, म्हणून मला वाटतं सेफ साइड म्हणून ते आज निवडणुकीतून बाहेर पडले। ठाकरेंनी दानवेंचा बळी दिला। उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःचा राजकीय बळी न देता अंबादास दानवे यांचा राजकीय बळी देण्यासाठी त्यांना पुढे केलंय। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जोरदार राजकीय घमासान आणि ट्विस्ट पाहायला मिळालं। 8ही उमेदवार सहज निवडून येतील इतकं संख्याबळ सत्ताधारी महायुतीकडे होतं। त्यामुळेच की ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी एक डाव टाकला। या निवडणुकीत शिवसेना तिसरा उमेदवार देईल असे संकेत शिंदेंनी दिले। शिंदेंच्या या संकेतानंतर विधान परिषद निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का अशा चर्चा सुरू झाल्या। तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तयारी होती। मात्र बुधवारी दुपारी अचानक उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केली। हाच धागा पकडून शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी फक्त एक अधिकचा उमेदवार देण्याची फक्त हुल दिली आणि उबाठांची बत्ती गुल झाली। म्हणजे ते उभारण्याचं सुद्धा धाडस करू शकले नाहीत। मग पराभवाची भीती वाटली किंवा काय वाटलं हे त्यांना माहिती। आणि महाविकास आघाडीमध्ये तर प्रत्येक गोष्टीवरून वादविवाद चालू आहेत। त्यांना याची सर्व प्रकारची जाणीव असते, त्यांना सर्व माहिती असतं की उबाटाला संपवण्यासाठी त्यांच्या आतमधले त्यांच्या पक्षाचेच लोक तयार आहेत, म्हणून घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत, त्यांना इतर अशी गरज नाही, म्हणून मला वाटतं सेफ साइड म्हणून ते आज निवडणुकीतून बाहेर पडले। भाजपनं याच मुद्द्यावरून संजय राऊतांना लक्ष्य करत उद्धव ठाकरेंनी दानवेंचा राजकीय बळी दिल्याचा आरोप केलाय। उद्धवजी ठाकरे यांना ही विधान परिषद निवडणूक लढायची होती, परंतु संजय राऊत यांच्या गटाची ती इच्छा नव्हती। संजय राऊतांना असं वाटलं की आत्ता जर का उद्धवजी ठाकरे ही निवडणूक लढले तर ते जिंकतील आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही। त्यामुळं आपला एक गट उद्धवजींच्या विरोधामध्ये सक्रिय करून उद्धवजींना इशारा दिला की तुम्ही जर का उमेदवारी लढली, तुम्ही जर का विधान परिषद लढली तर तुमचा पराभव होईल। त्यामुळंच उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःचा राजकीय बळी न देता अंबादास दानवे यांचा राजकीय बळी देण्यासाठी त्यांना पुढे केलंय। सत्ताधाऱ्यांनी केलेल्या या टीकेला शिवसेना युबीटीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं। शिंदेंच्या शिवसेनेतले काही जण संपर्कात असल्याचं म्हणत सचिन अहिर यांनी सूचक इशारा दिला आहे। राजकारणामध्ये अशा गोष्टी बोलण्यावरती राहत नाही। त्यांनाही जर हे वाटत असेल की आमच्याही काही नेटवर्किंग नाही अशाला भाग नाही, तर आम्हाला या गोष्टीची जाणीव होती। काँग्रेस पक्षाशी आम्ही समजूत घालू आणि कुठच्याही प्रकारे हा दुसरा उमेदवार येणार नाही हे आज नाही तर आम्हाला आठवड्या अगोदरच माहित होतं। अभी अंदर की बात है, कोण कोण हमारे साथ है हे आता मी सांगायची गरज नाही। निवडणुकीत कायमच नंबर गेमला विशेष महत्त्व असतं। जून 2022 मध्ये सत्तांतर नाट्याआधी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगचा महाविकास आघाडीला फटका बसला। याच इतिहासापासून धडा घेत उद्धव ठाकरेंनी स्वतःची उमेदवारी टाळत दानवेंना उमेदवारी दिली तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।